पाहूया कशा रीतीने मात्र सुरुवात करतील. सलामी जोडी पाहू शकाल सूरज भामरे आणि रणजित पाटील हे दोन्ही सलामी वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय थेटे. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू यॉर्कर्स आणि पाहू शकाल एक्झॅक्टली तिने एक्स्ट्रा मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली अक्षय थेटेनं. पहिल्या चेंडूवरती धक्का लागत असताना टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. या सीझनचा आपण जर विचार केला तर ही 11वी स्पर्धा आहे, परंतु सूरज भामरे पुन्हा मात्र या ठिकाणी सबसेल फेल ठरलाय. कारण त्याच्याकडून मात्र या संघाला भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या की या सूरज या सीझनमध्ये चांगली आपल्या टीमला स्टार्ट देईल, परंतु नेहमीप्रमाणे तो या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र फेल ठरला आणि शून्यावरती मात्र तो बाद होऊन माघारी परतलाय. नवी फलंदाज तेजेश पाटील येतोय रणजित पाटीलच्या सोबतीला आणि ही विकेट्स पहा. जास्त गती मात्र दिली नव्हती, थोडंसं फ्लाईट दिलं. यॉर्कर लेन टप्पा चांगला निवडला अक्षय थेटेनं आणि त्याच गतीमध्ये फलंदाजाला मात्र बीट केला. आणि हे ध्वज पाहू शकाल तुम्ही, अगदी रंगीबिरंगी हे ध्वज आणि अगदी मानाने फडकत असताना ही कला आहे बालराम मेहर यांची की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला काहीतरी नाविन्य करायचं आहे आणि ते नाविन्य आपण पाहत आहोत. ओ तेजशाला पंच करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, परंतु विकेट किपर भोरेश्वर सुतार चेंडूपर्यंत पोहोचला नाही. एक क्षण असं वाटलं की मात्र तेजीची विकेट सुद्धा धोक्यात आहे आणि धोक्यात होती, परंतु चेंडू जमिनीवरती मात्र त्या ठिकाणी लँडिंग झालाय. जबरदस्त सुरुवात अक्षय थेटेच्या वतीने आपण पाहतोय. कारण खिलपडीचा पुढे अक्षयनं अंदाज बांधलाय. इथे मात्र पहा पुन्हा मात्र पाहू शकाल कटरचा वापर. कारण या सीझनमध्ये आपण मागील काही दिवसांपूर्वी एक स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नांदकर संघाने भाग घेतला होता. हवा तसा परफॉर्मन्स राहिला नाही, परंतु ही स्पर्धा आता वेगळी आहे, नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि ते मात्र पाहू शकाल अगदी बॉडीला प्रेस झाला आहे, एकदा इष्टांच्या मधोमध पकडला आहे आणि लेग बिफोरच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज तेजेश पाटील शून्यावरती बाजून माघारी परततोय. गावठी विस्फोट नांदकर संघाच्या वतीनं खास करून अक्षय थेटेचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत 2 सफलता त्याने मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिल्या. आणि पाहू शकाल हे दुर्दशा मात्र कुठेतरी या नॉन स्ट्रायकिंग एंडवरून आता मात्र रणजित पाटील सध्या पाहतोय. दूरवरून केल्याचा प्रयत्न, आय थिंक पाहू शकाल इन स्विंगर टाकण्याचा त्याला मात्र प्रयत्न होता, परंतु चेंडूला मात्र स्विंग मिळाला नाही आणि सरळ ऑफस्टिकचा चेंडू मात्र बाहेरून निघून गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी खातं उघडलंय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. या सामन्याचा विचार केला तर ही लेंथ बेटर आहे. आज अक्षयचा विचार जर केला तर जास्त वेग तो प्राप्त करत नाहीये, फक्त टप्पा त्या ठिकाणी त्याने पीक केलाय, लाईन चांगली मेंटेन केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी तो साकारतोय. जबरदस्त सुरुवात. ओ काय चेंडू आपण पाहतोय, लाऊड अपील होती, परंतु पाहू शकाल पंचाने दर्शवले की एक्झॅक्टली जी पिचिंग आहे, जी इम्पॅक्ट जो आहे तो मात्र लक्ष्यमच्या बाहेर आहे आणि त्याच्यामुळे मात्र ही अपील पंचांनी फेटाळली.
आणि अशा रीतीने पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण वाईटच्या स्वरूपात फक्त एक धाव खर्च केले, 2 विकेट्स मात्र त्या ठिकाणी अक्षय तिर्डेनं मात्र प्राप्त केले. जबरदस्त सुरुवात, स्वप्न व सुरुवात आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाची आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आणि संघ उशिराने नाणेफेकीसाठी आला होता, त्यामुळे 2 धाबाची जी पॅनल्टी आहे ती आम्ही ॲड करतोय. 1+2 एकूण 3 धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पाटील चला बाहेर निघा आपण. चला रणजित पाटील चला खेळायला सुरुवात करा प्लीज चला. कारण पहा आपण सर्वांचे मैत्रीचे संबंध आहेत. चला पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला होता. एक वाईटच्या स्वरूपात धाव आली. पॅनल्टीच्या 2 धाबा आड केलेल्या आहेत. 3 धाबा धाव फलकावरती आहेत. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय कोहली. सामना करतो रणजित पाटील. आणि पाहू शकाल त्या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केल्या आणि मोठी विकेट रणजित पाटीलच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी अक्षय कोहलीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. धक्का क्रमांक लागत असताना या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला हा तिसरा. लगभग आपण जर पाहिलं तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला मात्र त्या ठिकाणी रणजित पाटील सन्मान देऊ शकला नाहीये. क्रॉस बटेड फटका खेळण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली केला गेला आणि सरळ चेंडू एस्टेनेवरती जाऊन धडकला. आज थोडीशी आपण पाहतो की नाजूक परिस्थिती मुठवल संघाची पाहत आहोत. कारण फलकावरती धावा नाहीत आणि टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज या ठिकाणी स्वस्तात बाद झाले. प्रथमतः सूरज शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर तेजेश पाटील आला, तो सुद्धा शून्यावरती बाद होऊन माघारी गेला. आणि तदनंतर रणजित असं वाटलं की मात्र या ठिकाणी एखादी चांगली इनिंग तो खेळेल, परंतु तो सुद्धा मात्र शून्यावरती बाद होऊन माघारी गेला. आणि आता मात्र कुमार रंधूच्या सोबतीला नवीन फलंदाज तेजेश आय थिंक विशाल पाटील आलाय. वेलकम केपी. म्हणजे आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकही धाव मात्र आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत नाहीये की विशाल पाटील आता मात्र आपल्या संघासाठी संकटमोचक काची भूमिका पार पाडणार का. फुलटॉस सरळ बारी लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू चला लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिली धाव बॅटच्या स्वरूपात विशालच्या बॅटमधून निघाली. स्वतःचं तरी खातं उघडलं आणि सर बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय का. यस, बीमरसाठी DRची मागणी केलेली आहे. तिसरे पंच. चला आपण कंट्रोल रूममध्ये या आणि इथे मात्र आपण चेक करायचं आहे. कारण प्रत्येक टीमसाठी पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे ओनली बीमरसाठी. इट्स फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता. अक्षय कोहली पुन्हा एकदा. ओ वेगवान चेंडू. आज थेटेनं गतीवरती नियंत्रण ठेवला आणि आज अक्षय कोहली आता मात्र गतीवरती स्वार आहे, वेगावरती स्वार आहे असं पाहायला मिळतो या ठिकाणी. खेळपट्टी सुद्धा आपण पाहतोय की आज पहिल्या सामन्यापासून रंग बदलत असताना आणि आज असं वाटतं की गोलंदाजाचा बोलबाला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एक चांगला चेंडू. बॅटची कडा आणि शॉट थर्डमॅनला कुठल्या प्रमाणात चूक होत नाहीये. अजून एक विकेटचं पतन. कुमार रणवी आता मात्र चाललाय डगआउटच्या दिशेनं. संयम तुम्हाला इथे बाळगावा लागेल जेणेकरून एखादा फायटिंग टोटल तुम्हाला इथे उभा करायचा असेल तर मात्र कुणीतरी डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. खेळामध्ये आता मात्र तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला मात्र या ठिकाणी बदल करावा लागेल आणि तो बदल आता मात्र या ठिकाणी मुठबल संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का. मात्र सुधीर पाटील आलाय. या जोडीवरती आता मात्र संपूर्ण जो खेमा आहे मुठबल संघाचे जे पाठीराखे आहेत आता मात्र अवलंबून असतील की इथून तुम्ही 35-40 पर्यंत सुद्धा मात्र बदल मारू शकता.
कारण दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे आणि या ओव्हरनंतर अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या फेरीतील जो आपण सामना पाहत आहोत, नानकर विपक्ष मुठवल. आतापर्यंत चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ होईल याच आपण अपेक्षा करूया. चौथा सामना पहिल्या फेरीतील सध्या आपण एन्जॉयमेंट करतोय. हो, पुन्हा एक जबरदस्त लेंथ बॉल होता आणि पाहू शकाल त्या ठिकाणी या सुधीर पाटील स्वतःची विकेट्स मात्र वाचवू शकला नाहीये. उजवी एसटी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली आणि सुधीर पाटील सुद्धा आता मात्र निराश पावलाने चाललाय डगआउटच्या दिशेनं. आज फलंदाजांनी भरपूर निराशजनक कामगिरी केलेली आहे. मुठवल संघाचा विचार केला तर यानंतर आई काल भैरवी वालशीत विपक्ष जय सावराई एलकुंदे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रेडी राहा, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. चांगला खेळ साकारला आणि तो खेळ आता मात्र या स्पर्धेमध्ये त्याला साकारावा लागेल आणि जरूर मात्र पाहू शकाल विशाल पाटील त्याला मात्र कानमंत्र दिला असावा की एक्झॅक्टली आपल्याला मात्र या ठिकाणी आक्रमण नाही तर मात्र कुठेतरी संयम बाळगावा लागेल आणि तो संयम मात्र या ठिकाणी हे दोघेही फलंदाज आता मात्र बाळगण्याचा प्रयत्न करतील का. दोन्ही अक्षयचा स्पेल चांगल्या प्रमाणे आपण पाहतोय. थेटेने चांगली सुरुवात केली. हो, आता चेंडू खाली राहिलाय आणि अक्षय कुलचा विचार केला तर त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स प्राप्त केले आणि फक्त एकच धाव खर्च केली. म्हणजे दोघांचा आपण जर खेळ पाहिला तर अक्षय थेटेने वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली होती आणि अक्षय कोहलीनं बॅटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आणि एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 गडी बाद 4 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. म्हणजे धावसंख्येच्या अधिक विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. असं वाटतं की एखादा फुटबॉलच्या खेळातील आपण हा टोटल धावफलक्यावरती पाहतोय, परंतु अजूनही विशाल पाटील खेळपट्टीवरती आहे आणि चालू सीझनचा विचार केला तर तो चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि साथ त्याला मात्र प्रसादला चांगली द्यावी लागेल. डाबातील तिसरं षटक आणि गोलंदाज साहिल जाधवच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्मर आहे. अजूनही परिणामातील 12 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आणि सायला तर मात्र पाहू शकला या ठिकाणी रायटी बॅटरसाठी राऊंड द विकेट मारा करतोय. हो, चेंडूला आपटी दिली आणि स्विंग प्राप्त केलाय. स्विंग अँड मिस या खेळपट्टीवरती टर्न आहे. जर तुम्ही चांगल्या प्रमाणे या खेळपट्टीचा अंदाज बांधला तर तुम्ही या ठिकाणी चेंडूला स्विंग करू शकता आणि त्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले साहिलच्या आणि तसं जर पाहिलं तर ज्यावेळी लेफ्ट आर्मर गोलंदाजी करत असतो त्यावेळी मात्र त्याचे स्विंगिंग चेंडू मात्र पाहायला खूप चांगले वाटत असतात आणि त्यापैकी हा पहिला चेंडू मात्र साहिलने हाताळला. हो, इथे मात्र पाहू शकाल जास्त स्विंग झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की पंच त्या ठिकाणी दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव तिथे खर्च केली. वाईटच्या स्वरूपात 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 धाबा. येस, तसं करेक्शन आहे. 6 धाबा म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 2 धाबा आपण पाहिल्या. बॅटची वरची कडा आणि पाहू शकाल त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलने आता मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी धावांचा वेग कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी कासव छाप गतीने सध्या आपण पाहतोय धावफलक पुढे चाललाय, परंतु या ठिकाणी आता कुठेतरी त्या धावांची गती जी आहे ती मात्र कुठेतरी वाढवावी लागेल. रिबसचा फटका बाहेर काढला. कनेक्शन चांगला झालाय, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या माध्यमातून कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. झेलबादच्या स्वरूपात अजून एक फटका लागत असताना टीम मुठवल संघाला विशाल पाटीलच्या रूपानं चांगले होते. रिव्हर्सच्या माध्यमातून विशाल पाटीलने तो प्रयत्न केला होता. स्विंग चेंडूला होऊ दिला आणि त्याच्यानंतर पाहू शकाल बॅटचं तोंड त्याने उघडलं आणि हा रिप्ले पहा.
कनेक्शन प्रॉपर, परंतु कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अगदी कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्याकडून मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये आणि राजने तो झेल मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. परफेक्टली जाला विल्लो तो विशाल पाटीलच्या विरोधात आणि त्या जाल्यामध्ये त्याला मात्र पूर्णपणे अडकवला आणि त्याचवेळी आता पाहतो की विनीत पाटील आलाय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. तो सुद्धा मात्र चाच पडतोय आणि असं आपण कधी पाहत नाहीये मुठवत संघाच्या इनिंगमध्ये की एखादा फलंदाज जरूर सबसेल फेल ठरतोय या दुसरा फलंदाज सबसेल फेल ठरतोय तिसरा फलंदाज सबसेल फेल ठरतोय परंतु सर्वही फेल ठरले हे प्रथमतः मात्र या ठिकाणी आपल्याला या संघाची दिशा पाहायला मिळाली. पापलांचा वापर केला, चांगला स्ट्रोक अगदी एक्स्ट्रा कव्हरला, डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र विनीत पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार पाहिला आणि तसं जर पाहिलं तर मुठवत संघाच्या इनिंगमधील हा पहिला चौकार आलेला आहे. धावसंख्येपर्यंत कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतायत. 11 धाबा धाफलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पाहू शकाल फुलर लेन टप्पा योग्य आणि चेंडू पडल्यानंतर एस्टनच्या पाठीमागे निघून गेला आणि साहिलनं सुद्धा मात्र आपला षटकाचा जो स्पेल होता तो चांगल्या प्रमाणात मात्र या ठिकाणी संपन्न केलाय. तिन्ही गोलंदाज इकॉनॉमिकल राहिले. टिचून मारा तिघांच्या वतीने आपण पाहिला आणि साहिलच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण आपण 7 धाबा पाहिल्या, एक चौकार आला, 2 सिंगल, एक वाईट, एक विकेट्स आणि 2 डॉट बॉल. शेवटचे 6 बॉल आणि चेंडू राकेश गारेच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. धावांचा तोटा इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने मात्र प्रत्येक धाबेसाठी आता मात्र सर्व फलंदाज या स्पर्धेमध्ये या नांदकर संघाच्या विरोधात संघर्ष करतायत आणि हा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल 7 स्टार आणि त्याच्या बाजूला पाहू शकाल आयोजक संघ अर्थात मेहर 11 बाबगाव संघाचा हा फ्लॅक्स आणि त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा सरपंच व उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस. यानंतर सावराई एलकुंदे विपक्ष आई काल भैरवी वालचिंद दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. राकेश गारे अनुभवी गोलंदाज आहे. हो लिडिंग एज चेंडू हवेत विकेट कीपर मोरेश्वर सुतार चेंडूच्या खाली त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी विनीत पाटीलचा खेळ. पावलाने मात्र चाललाय दगावच्या दिशेनं आणि ज्याप्रमाणे आज परफॉर्मन्स झाला जरूर उत्तमशीट पाटील सुद्धा मात्र नाराज असतील. ज्या अनुषंगाने आज पूर्णपणे फलंदाजी ढासाळली. ज्याप्रमाणे आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा खालचा पत्ता कोसळला की सर्व घरं कोसळायची आणि त्या अनुषंगाने आज बॅटिंग ऑर्डर आपण मुठवत संघाची पाहिली. बॅटर अजय भामरे आणि सर्वच गोलंदाज आपण जर पाहिले तर विकेट टेकर राहिलेले आहेत. अक्षय तिटेने 2 सफलता प्राप्त केल्या, अक्षय कोहलीनं 3 विकेट्स प्राप्त केल्या. त्यानंतर आपण पाहिलं साहिलच्या खात्यामध्ये आपण 1 सफलता पाहिली आणि आतापर्यंत राकेश गारेच्या खात्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की 1 सफलता त्यांनी प्राप्त करून दिली. चांगली गोलंदाजी, टिचून मारा, कंजूसी गोलंदाजी आपण म्हणू शकतोय. हो पुन्हा फटका हवेत केला अजय भामरेनं परंतु ताकद झुकली नाहीये, एलिव्हेशन बरोबर नाहीये आणि त्यामुळे पाहतो की दुहेरीचा प्रयत्न आणि ते मात्र पाहू शकेल अंडरऑन फेकी करण्याचा प्रयत्न झाला जरूर परंतु तिथेच पुन्हा मात्र स्टँडवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतात. ओ ये क्या हो रहा है. कधी फलंदाज प्रयत्न करतोय, कधी गोलंदाज स्टँडवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतोय, कधी विकेट किपर स्टँडवरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या कारण प्रत्येक धावेला इथून फार महत्त्व राहणार आहे. कारण तुम्ही जेवढ्या धाबा जोडणार तेवढा मात्र गोलंदाजांना मात्र तिथे एक ऊर्जा निर्माण होऊ शकते की त्या धाबांचं आपण संरक्षण करू शकतो. पुन्हा फटका हवेत केलाय आणि ते कॉल आहे मोरेश्वर सुतारचा की हा झेल मी पकडेल आणि त्याने पकडलाय. फलंदाज अजय भामरे बॅक टू द डगआउट. तिला आपण जर केले पाहिले तर आजच्या लॉट्समध्ये 10 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्याचा आपण जर विचार केला
तर तो सामना एकतर्फा आपण पाहिला. योगेश इलेव्हन आमनेबर संघाने त्या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली. तर आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना जो पाहिला त्या सामन्यामध्ये जय हनुमान इताडे संघाला पराभूत केलं. बालगोपाळ सोनालेपाडा संघानं गोल्डन चौकार पाहिला आपण त्या सामन्यामध्ये. आणि तिसऱ्या सामन्याचा आपण विचार केला तर नक्षत्र इलेव्हन सोदरपाडा संघानं वन हाती तो सामना जिंकला. योगेश इलेव्हन आमने हे संघाला पराभूत केला आणि हा चौथा सामना आपण पाहत आहोत. चांगला चेंडू त्रिफला उद्ध्वस्त आणि विकेटचं पतन आणि अशा रीते पाहू शकाल सर्व षटकं मात्र या ठिकाणी संपन्न झाली. 4 षटकांचा सर एक चेंडू शिल्लक आहे परंतु संघ ऑल आउट झालाय. ही शेवटची विकेट्स पाहू शकाल. तिन्ही एष्ट्या दाखवल्या आणि डावी एष्टी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. सर एक विकेट सुद्धा आहे शिल्लक. शेवटची जोडी आणि शेवटचा चेंडू शिल्लक आणि पाहू शकाल एकूण धावसंख्या जर आपण धावफलकावरती पाहिली तर 14 धावा. हार्दिक पाटील शेवटचा बॉल या ठिकाणी फेस करेल. त्याच्या सोबतीला पाहू शकाल प्रसाद राकेशच्या आय थिंक खात्यामध्ये 2 सफलता आणि पाहू शकाल 2 स्लिप आहेत या विकेटसाठी. पंचाकडे लाऊड अपील परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात म्हणजे या पहिल्या संघ ठरलाय स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारा मकरंद स्पोर्ट मुटवल 15 धावांचं फक्त माफक आव्हान असेल टीम आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघासमोर. आणि पाहूया त्या धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी कशा रीतीने केला जाईल आणि किती षटकामध्ये हा सामना संपूर्ण होईल तत्पुरती जाणार होतो आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय सावराई एलकुंदे विपक्ष आई काल भैरवी वालशिंद अशी लढत आपण पाहणार आहोत. तर सावराई एलकुंदे संघाचे संगणक आलेले आहेत. मी वालशिंद संघाला विनंती करतो की आपण कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. नाणेफेकीसाठी लगेच आपण यायचं आहे. चला आई काल भैरवी वालशिंद संघ आपण नाणेफेकीसाठी लगेच या. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू जर पडला गेला आणि आपल्या संघाचा संगणक जर उपस्थित राहिला नाहीये तर मात्र 2 धावांची पॅनल्टी असेल. आई काल भैरवी वालशिंद संघ शेवटचा ऑफिशियल कॉल तुमच्या संघासाठी आहे की आपण नाणेफेकीसाठी या. सावराई एलकुंदे संघाचा संघनायक आलेला आहे.
चला आपण दुसऱ्या अॅंगलला सुरुवात करूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये या परिवर्तन करूया. ओव्हर टू यू समीर ठाकरे. 15 धावांचं लक्ष आहे, लक्ष असू द्या. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच व उपसरपंच चषक 2025-26 या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पाहतात आणि लो स्कोरिंग हा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे 15 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. हार्दिक पाटील एक नवीन गोलंदाज आता या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्फोट मुटवळ संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय थेटे आणि सोबतील अक्षय कोळीला तुम्ही बघतायत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला सुरुवातीला बघायला मिळाली आणि धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल पंच केला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती चौकारानं आगाज केला अक्षय थेटेनं. चर्चा करू या गाण्याविषयी आपण, परंतु सामना महत्वाचा आहे. चौकार आलाय पहिल्या बॉलवर आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता थेटेचा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि ऑलरेडी आता धावा कमी आहेत स्वर्गीय मकरंद स्फोट मुटवळ संघाकडे. हार्दिकचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला. एक नवोदित गोलंदाज जरूर वापरला गेलेला आहे, परंतु त्याला ती संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. समोर अक्षय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतं आणि फक्त त्या ठिकाणी मिळेल एक धाव. 6 वर धावफलक जाऊन पोहोचले आणि एकतर्फी हा सामना तुम्ही पाहताय. सध्या गावदेवी नांदकर संघानं आपल्या बाजूनं झुकवलाय. गोलंदाजी अगदी ताकदीनं केली आणि हेच कारण पाहतो की इथून कुठलाही क्षणी वाटलं नाही की मुटवळ संघ या मॅच मध्ये लढताना दिसलेला आहे. हार्दिक राऊंड द विकेट. साइड आमनं चेंडू हातातोय, स्लॅश केलाय. सुपर टायमिंग. बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौका. फेकली होती बॉल वरती थ्रू दी कव्हर्स. चौकार प्राप्त केला अक्षय कोळीनं. गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि आता चौकारानं थेटेनंतर कोळी देखील आपलं अकाउंट ओपन करत असताना 10 वर धावफलक आणि 5 ची गरज आहे. असं वाटते की पहिल्याच ओव्हरमध्ये विजयाकडे अग्रेसर. राऊंड द विकेट. पुन्हा फोर्सिंग स्ट्रोक. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न अजय प्रयत्न करतोय. पाठमोरी धावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे मिळाली आहे फक्त एकच धाव. 11 धावा 4 धावांची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये हार्दिककडे कुठेतरी गोलंदाजी देण्याचा प्रयत्न केला, लढण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये तो मुटवळ संघानं. कुमारला तुम्ही सातत्यानं पाहिलं पॉवर प्ले मध्ये. अजय भामरे असेल, सुधीर असेल, महत्वाचे गोलंदाज असताना हार्दिककडे चेंडू देण्याचा जो निर्णय आहे तो कुठेतरी चुकीचा ठरतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दुपारच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की एक मोठा सामना बघायला मिळेल. फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलं स्वर्गीय मकरंद स्फोट मुटवळच्या. याचं कारण गोलंदाजी धारदार बघायला मिळाली. अचूक टप्प्यावर सुरुवात अक्षय थेटेनं केली, त्यानंतर अक्षय कोळी, त्यानंतर साहिल आणि राकेश. रिव्हर्सचा फटका आणि याचबरोबर हा फटका विजयाचा. सामना इथे फिनिश होतोय. सामना जिंकलेला आहे तो गावदेवी स्फोट नांदकर संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन गावदेवी नांदकर अँड हार्ड लेग टीम स्वर्गीय मकरंद स्फोट मुटवळ. अवघ्या एका षटकामध्ये हा सामना या ठिकाणी जिंकलाय. पुढील स्पर्धेकरिता मुटवळ संघ तुम्हाला शुभेच्छा, कारण मित्रांनो त्यांच्याच माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहे. दिनांक 1 जानेवारी ते 4 जानेवारी कालावधी दरम्यान ह्याच क्रीडांगणावरती स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 नवीन वर्षाचा
तो नवीन क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा भव्य सोहळा तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. त्या स्पर्धेसाठी त्यांना देऊया शुभेच्छा.